जय महाराष्ट्र. मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहतात बुलंद निर्भीड आवाज जनतेचा. काल आपण महाड अधिवेशनाच्या संदर्भात बोललो. म्हणजे शिवसेनेचं जे महाड अधिवेशन झालं त्या संबंधात आपण बोलताना सांगितलं की हे फार महत्त्वाचं अधिवेशन ठरलं. तर या अधिवेशनाला औरंगाबाद शहरातील एक 5-7 तरुण गेले होते अधिवेशनासाठी. म्हणजे भडकलगेटच्या जवळ एक म्हणजे वीज मंडळ जे आहे त्या वीज मंडळाच्या बाजूला एक शेख अहमद या काँग्रेसी नेत्याची जागा होती. ही जागावर एक वसंत बावस्कर तरुण होता. हा याने एक चहा पाण्याचं हॉटेल तिथं सुरू केलं होतं. आता त्याचा जो मोठा भाऊ आहे तो वीज मंडळामध्ये होता आणि येथून वीज मंडळाला चहा वगैरे जात होता. त्याचं जरा बरं चाललं होतं. बरं, ते अगदी रस्त्यावरच होतं ते हॉटेल. तर या हॉटेलमध्ये चहाचा असल्यामुळे तरुण पोरं आपले बसायचे, येऊन गप्पा मारायचे. तर तेव्हा अनेक राजकीय विषय याच्यावर चर्चा व्हायची, वादविवाद व्हायचे. त्यावेळेस एक घाटीत एक बॉयलर अटेंडंट होता, रोजंदारीवर होता तो. त्याचं नाव होतं सुभाष पाटील. एक किरकोळ शरीरयष्टी असलेला हा तरुण त्याच रस्त्याने रोज जायचा. म्हणजे ते भोईवाड्यात राहायचे ते तेव्हा. तो भोईवाड्यातून घाटीकडे जाताना हे मध्येच लागत होतं हे हॉटेल. मग येता जाता त्या हॉटेलमध्ये बसणे. त्यातून मग वसंत बावस्करांची त्यांची ओळख झाली. ते रमेश आमराव तिथं होते, भडकलगेटजवळ राहायचे, त्यांची ओळख झाली. आणखीन एक तरुण मिळत गेले आणि एक बऱ्यापैकी ग्रुप निर्माण झाला त्यांचा. आता या मित्रांच्या माध्यमातून त्यांची चंद्रकांत खैरे वगैरे पण यायचे तिथं. त्यावेळी या शहरातील वातावरणावर चर्चा व्हायची. तर औरंगाबाद शहरात भडकलगेट जवळ राहणारा रमेश आमराव हा सुद्धा येत असे. आणखीन 2-4 तरुण होते. यांचा ग्रुपच तयार झाला होता. या एकमेकांच्या मित्राच्या माध्यमातून तो ग्रुप असा वाढत चालला होता. चंद्रकांत खैरे पण यायचे त्यावेळी. तर या चर्चेमध्ये म्हणजे त्यावेळेस काय होतं की शहरामध्ये मुस्लिम समाजाचं प्राबल्य होतं. औरंगाबाद शहराचे सर्व आमदार मुस्लिम होते. म्हणजे महाराष्ट्रात सामील झाल्यापासून म्हणजे राज्यात पहिली विधानसभा निवडणूक झाली 1962ला, 1962, 1967, 1972 डॉक्टर रफिक झकेरिया होते. 78 पासून अब्दुल अजीम होते आणि 85 ते 90 अमानुल्ला मोतीवाला. खासदार होते काजी सलीम. आणि शहरामध्ये जॉर्डनचे पॅलेस्टाईनचे जे विद्यार्थी होते ते खूप दादागिरी करायचे. बरं, त्याच काळामध्ये विश्व हिंदू परिषदेचे ते राम जन्मभूमी आंदोलन म्हणजे हळूहळू वातावरण ते तयार करीत निर्माण झालं होतं. म्हणजे अवतीभोवती घडणाऱ्या या सगळ्या घटनांचे प्रतिबिंब तरुणांच्या चहामध्ये पडत होतं. 1985 मध्ये मुंबई महानगरपालिकेतील यशामुळे शिवसेना चर्चेत आली. बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी एक आकर्षण निर्माण झालं तरुणांमध्ये. शिवसेना प्रमुखांची सडेतोड बिनधास्त भाषणं तरुणांना बोलवणारेच होते. आता आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून या तरुणांच्या ग्रुपनी शिवसेना स्थापन केली. रमेश आमराव हे शहर प्रमुख झाले पहिले म्हणजे तसे. आणि त्याच काळामध्ये हे या अधिवेशनाची बातमी आली. तर हे वसंत बावस्कर यांचे जे लहान बंधू होते अशोक बावस्कर यांनी सुभाष देसाई यांची संपर्क साधला आणि 7-8 जणांची नोंदणी करून टाकली की आम्ही 7-8 जण या अधिवेशनाला येतो. त्यांच्या म्हणजे सुभाष देसाईंकडून त्यांना रितसर निमंत्रण वगैरे आलं. आणि सुभाष पाटील, वसंत बावस्कर, सदानंद शेळके, अविनाश साळुंके, जगदने, गीते असे 7-8 तरुण खाजगी जीप करून महाडला गेले. महाडच्या या अधिवेशनामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्राचार्य राम जोशी, स्वामीकार रणजित देसाई, शिवसेना नेते वामनराव महाडिक यांची जोरदार भाषण झाली. आणि समारोपाच्या कार्यक्रमाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतः पूर्ण वेळ उपस्थित होते. त्यावेळी राज्यातून म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या तरुणांना मत त्यांचे काही मतं असेल तर मांडा असं शिवसेना प्रमुखांनी सांगितलं. तसं औरंगाबादमधून सुभाष पाटील यांना बोलण्याची संधी मिळाली.
म्हणजे आज सुभाष पाटील त्याविषयी सांगतात की मी एक तर कन्नड तालुक्यातील रेल नावडीसारख्या लहानशा खेड्यातून आलेलो, कधी एवढ्या लोकांसमोर बोलण्याची कधी सवय नव्हती. मी काय बोललो, कसं बोललो हे काही मला माहीत नाही, पण मला टाळ्या मिळाल्या हे नक्की. म्हणजे मला वाटतं की तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे किंवा बेरोजगार हटली पाहिजे असं काहीतरी मी बोललो असेल. सुभाष पाटील सांगतात की बाळासाहेब या भाषणाने बरेच प्रभावित झाल्याचे दिसले. माझं भाषण संपल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं, विचारपूस केली आणि समारोपाच्या भाषणामध्ये माझ्या नावाचा उल्लेख करीत बाळासाहेबांनी थेट म्हणजे औरंगाबादचा जिल्हा प्रमुख म्हणून माझ्या नावाची घोषणा केली. आता अधिकृत पद मिळालं होतं, त्यामुळे परत औरंगाबादला येताच संघटन वाढीसाठी हे सगळे उत्साहाने कामाला लागले. बरं, त्याच काळामध्ये रमेश आमराव यांची थोडी अडचण झाली. ते 6 महिन्यातच त्यांनी शहर प्रमुख सोडलं. शिवसेनेच्या संबंधी ही माहिती समजल्यावर सगळे तरुण जे पोरं होते ते जमा व्हायला लागले. त्याच्यापैकीच एक म्हणजे रमेश सुपेकर. हे रमेश सुपेकर देवगिरी सुतगिरणीमध्ये नोकरीला होता. कामगार नेता होता तो. आयटक या संघटनेचा कामगार नेता होता. म्हणजे कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो हे त्यांचे नेते होते. पण त्याच्याकडे कामगारांचा नेता असल्यामुळे संघटन कौशल्य होतं, गर्दीवर कसा कंट्रोल करायचा हे त्याला माहीत होतं. 1500 कामगार होते त्याच्याकडे. तर पाटलांनी सुपेकरांची नेमणूक शहर प्रमुख म्हणून करून टाकली आणि चंद्रकांत खैरे यांना उपशहर प्रमुख म्हणून नेमणूक करून टाकली. त्यानंतर साबीर शेखमध्ये येऊन गेले. एकदा शिवसेना नेते मधुकर सरपोतदार आले. त्यांनी खडकेश्वर परिसरातील एकनाथ संशोधन केंद्रात बैठक घेतली, मार्गदर्शन केले आणि शिवसेना स्थापनेची औपचारिकता म्हणून गुलमंडी येथे शाखा स्थापन झाल्याचे जाहीर केले. 8 जून 1985 हा तो दिवस होता. गुलमंडी शाखेची स्थापना करून शिवसेनेच्या नावाची मराठवाड्यात पहिल्यांदा द्वावी फिरवण्यात आली. 1985 हे वर्ष असे निघून गेले. आता 1986 उजेडतात पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काहीतरी केलं पाहिजे. संघटनेची दखल मोठ्या प्रमाणावर घेतली गेली पाहिजे. म्हणून शुक्रवार दिनांक 17 जानेवारी 1986 रोजी मोर्चा काढण्याचं ठरवलं. म्हणजे जॉर्डन पालेस्टाईनी विद्यार्थ्यांच्या दादागिरीपासून शहरातील अवैध धंदे, नांदूर मधमेश्वर धरण, रेल्वे रुंदीकरण, सिल्लेखानातील कत्तलखाना हटाव आदी विविध मागण्या करणारं एक निवेदन त्यांनी तयार केलं आणि या मागण्यासाठी आपण मोर्चा काढू असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी शहरभर पॉम्पलेट वगैरे वाटण्यात आले आणि त्या पॉम्पलेटमध्ये म्हणजे मी दाखवतो तुम्हाला. त्या पॉम्पलेटमध्ये शिवसेने नेते मधुकर सरपोतदार, पुण्याचे त्यावेळेचे जिल्हा प्रमुख गजानन बाबर आदी येणार असल्याचे त्याचं नमूद करण्यात आलं होतं. आणि या पत्रकावर सुभाष पाटील, शहर प्रमुख रमेश सुपेकर, उपशहर प्रमुख चंद्रकांत खैरे, जालन्याचे जिल्हा प्रमुख शिवाजी चोथे, वसंत बावस्कर, अशोक बावस्कर, शंकर मगर, संजय शिरसाट, प्राध्यापक परशुराम वाकुरे आदी प्रमुख कार्यकर्त्यांची नावे होती. 200 लोक जर जमले तर आपण यशस्वी झालो असं गणित या पोरांनी, या तरुणांनी मांडलं होतं. आता शहर प्रमुख रमेश सुपेकर होते, तर त्यांचे देवगिरी सुतगिरणीमधून त्यांनी कामगारांची जमवाजमव केली. शिवाजी चोथे यांनी जालना जिल्ह्यातून 1500 लोक आणले होते. वैजापूर तालुक्यातून चंद्रकांत कटारे काही कार्यकर्त्यांनी घेऊन आले होते. रमेश चव्हाण, राधाकृष्ण गायकवाड, संजय शिरसाट यांच्या रिक्षा होत्या. हो, म्हणजे यांची एक रिक्षा युनियन होती. त्या रिक्षा युनियन असल्यामुळे सगळ्या रिक्षा, त्या जे ड्रायव्हर वगैरे होते, रिक्षा चालक, हे सगळे त्या मोर्चात आले होते. मग त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे क्रांती चौकच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याला हार घातला आणि मोर्चा सुरू झाला. पैठण गेट जवळ येईपर्यंत मोर्चा चांगलाच जमला होता. बरं, त्याला काय होतं की पोलिसांना तर सोडा, म्हणजे आयोजकांना सुद्धा असं वाटलं होतं की एवढे लोक येतील. आणि त्या दिवशी काय झालं की इंग्लंडची महाराणी एलिझाबेथ हे अजिंठा लेणी पाहण्यासाठी आल्या होत्या. सर्व पोलीस त्या राणीच्या तैनातीमध्ये गुंतलेले होते.
शिवसेनेच्या मोर्चासाठी मोजून 4 पोलीस. अशा परिस्थितीमध्ये हळूहळू जमाव वाढू लागला. पैठण गेट, गुलमंडी, रंगार गल्ली मार्गे मोर्चा सिटी चौकात आला. त्यावेळी मोर्चाचे शेवटचे टोक होतं टिळक पथावर. म्हणजे बघा तुम्ही किती जमाव असला तो. जमाव जसा वाढला तसा मोर्चातील उत्साह वाढला. सगळे तरुण होते, अति उत्साहित घोषणा देऊ लागले, जिसको चाहिए पाकिस्तान उसको भेजो कब्रस्तान. मोर्चेकरीन आयोजकाच्या हाताबाहेर गेले होते. सिटी चौकातील मशिदीतून त्याच सुमारास शुक्रवारचे नमाज पडून मुस्लिम बाहेर पडत होते. जिसको जाना उसने जाना पाकिस्तान अशा घोषणा सुरू झाल्यामुळे मशिदीतून तुफान दगडफेक सुरू झाली. मोर्चा पांगला, भोसकाभोसकी सुरू झाली. काही मिनिटात संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला. अनेक रिक्षाचे टप फाडण्यात आले. जाळपोळ सुरू झाली. पोलिसांपैकीच कोणीतरी सुभाष पाटील आणि रमेश सुपेकर यांना म्हणाले, तुमच्या गळ्यात हार आहेत, पळा इथून, नाहीतर मरताल. पदाधिकारी गायब होऊ लागले. मोर्चेकरी पांगले. बरं, या मोर्चेकरांना माहीत नव्हतं कुठे कसं निघायचं गल्लीतून. या संदर्भामध्ये शहर प्रमुख म्हणजे त्यावेळेचे शहर प्रमुख रमेश सुपेकर हे आजही या घटनेबद्दल सांगतात की आम्ही पळालो तिथून, सराफ्यातून असं आलो आणि पानदरी भागात त्याची रूम होती, त्या रूमवर आलो. ॲडव्होकेट लालसरे यांच्या त्या घरात ते राहायचे भाड्याने. सुभाष पाटील, वसंत बावस्कर आणि खाडे नावाचा एक त्यांचा मित्र, असे 5-6 जण ते त्यांच्या रूमवर आले. थोड्या वेळाने सुभाष पाटील आणि बावस्कर आणि अन्य सगळे निघून गेले. पाटलांची शरीरयष्टी काही अशी हे वाटतच नव्हती, त्यामुळे त्यांना फारसं कोणी ओळखतही नव्हतं. पोलीस सुद्धा ओळखत नव्हते. म्हणजे DBचे 2-4 जे होते, कुलकर्णी, जोशी आणि ढाकणे, हे त्यांना थोडंफार ओळखायचे, पण बाकीच्या काही संबंधच नव्हता. त्यामुळे ते सहजपणे निघून गेले. पण म्हणजे रमेश सुपेकर हे देवगिरीचे लीडर होते, पोलीस चांगलं ओळखत होते, त्यामुळे त्यांना काही बाहेर पडणं शक्य झालं नाही. संध्याकाळी अजून तणाव वाढला. शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. अशोक बावस्कर, चंद्रकांत खैरे आणि बाबा फर्जन यांना पोलिसांनी पकडल्याची माहिती मिळाली. मग काय केलं किंवा 5-5:30च्या सुमारास पानदरिव्यात राहत असलेले त्यावेळेस गंगापूरचे काँग्रेसचे आमदार होते लक्ष्मणराव मनाळ यांच्या घरून थेट मातोश्रीवर फोन लावला. स्वतः बाळासाहेब बोलले. त्यांना या दंगलीची माहिती मिळालेलीच होती. घाबरायचे नाही, मी सुधीर भाऊ आणि भुजबळांना पाठवतो. साहेबांच्या या आश्वासक शब्दांनी धीर आला. त्यावेळी सिटी चौकात वावरे नावाचे एक पोलीस अधिकारी असावेत. DYSP आष्टीकर होते, जयस्वाल आदी अन्य काही अधिकाऱ्यांनी जोरदार धरपकड सुरू केली होती. पोलीस आमच्या मागावर होते. पानदरिव्यात पोलिसांचा वेढा पडला होता. मी आणि खाडे म्हणजे रमेश सुपेकर आणि खाडे हे तिसऱ्या मजल्यावर जाऊन भल्या पहाटे तोंड बांधून अंबडला पोहोचले. तेथून गेवराईला आले. गेवराईहून पैठण आणि पैठणहून शेवगावला आले. खिशामध्ये पैसा नव्हता. शेवगावचे शहर प्रमुख हे मोर्चासाठी औरंगाबादला आलेला होता, त्यामुळे त्यांनी ओळखलं, त्यांची भेट घेतली. त्यांनी राहण्या खाण्याची व्यवस्था केली, थोडेफार पैसे दिले आणि त्यांनी संध्याकाळी त्यांना सांगितलं की बाबा हो, तुमच्या नावाची इथं पोलीस स्टेशनमध्ये माहिती आली बरं का, तर तुम्ही आता हे सोडा, नाही तर तुम्हाला ते पकडतील. मग आम्ही तिथून पुण्याला आणि पुण्याहून नंतर लोणावळ्याला भारतीय कामगार सेनेचं एक विश्रामगृह होतं, तिथं पोहोचलो. इकडून सुभाष पाटील आणि बावस्कर वगैरे हे त्यांच्या आधीच तिथं पोहोचले होते. मग हे म्हणजे आम्ही सर्वजण मग मुंबईला मातोश्रीत गेलो बांद्र्याला. शिवसेना प्रमुखांनी अगदी जिव्हाळ्याने चौकशी केली, धीर दिला, पाटलांकडे पैसेही दिले आणि त्यांनी पोलीस महासंचालक सूर्यकांत जोग यांना फोन केला. दमच भरला त्यांनी की माझ्या पोरांना हात लावाल तर खबरदार. आणि आम्हाला सांगितलं की शहरात जाऊन तुम्ही जा घरी आणि पोलिसांच्या हवाले व्हा. दादरचे जे नगरसेवक होते गणेश महाले, त्यांनी त्यावेळी आमची राहण्याची खाण्याची व्यवस्था केली आणि रात्री आम्हाला औरंगाबादच्या गाडीत बसून दिले. आम्ही दुसऱ्या दिवशी आलो. एक
विश्वास असा होता की आम्हाला काही पोलीस हात लावणार तर नाहीच. त्यामुळे सकाळी सकाळी आम्ही पोलीस स्टेशन पोलिसांकडे हजर झालो. पोलिसांकडे हजर तर झालो, मारण्या बिरण्याची तर काही भीती नव्हतीच. पण प्रश्न होता की जामीन घेणार कोण? कुणीच पुढे येत नव्हतं. त्यावेळी मराठा महासंघाचे सदानंद सुर्वे आणि गाडेकर यांनी पुढाकार घेतला. म्हणजे तेव्हा जे भाजपचे सुरेश हिरे, शालिग्रामजी बसाईबंधू, कुमुदिनी रांगणेकर हे नेतेही मदतीला आले होते. म्हणजे ॲडव्होकेट नानासाहेब झिंजुर्डे यांनीही बरीच मदत केली. पण खरी हिंमत दिली ती सुर्वे साहेबांनी. मराठा महासंघाचा हा नेता, आम्ही 4-5 जण आणि हे 2-4 जण, यापेक्षा आमच्याकडे कोण नव्हते. आणि समोर जे मुस्लिम गुंड होते त्यांच्यासाठी शेकडो जण कोर्टाच्या आवारात दिसत होते. विचित्र चित्र होतं. बोराडे नावाचे एक सरकारी वकील होते, त्यांनी आम्हाला त्यांच्या पद्धतीने मदत केली. मुस्लिमांचा जमा करून आम्ही घाबरत होतो. पण सुर्वे साहेब म्हणायचे, त्यांच्याकडे पिस्तूल होतं, तुमच्यापैकी कोणाला हात जरी लावला ना उडवून देईल मी, तुम्ही काळजी नका करू, असं ते सांगायचे. पोलीस ठाण्यात रोज हजेरी लावायची 8 लावून त्यांना सगळ्यांना जामीन मिळाला. पण लगेच काही दिवसातच सुभाष पाटील यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात आली. म्हणजे आपल्या रशीद मामूवरही तेव्हाच करण्यात आली होती रासुका अंतर्गत. तर यांना अकोला जेलमध्ये पाठवण्यात आलं. आता अकोला जेलमध्ये अकोल्याचे जे जिल्हा प्रमुख होते सुभाष गावंडे, गुलाबराव गावंडे, या गुलाबराव गावंडे त्यांच्यासाठी घरचं जेवण घेऊन जात होतं बरं. आणि विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांचं पूर्ण लक्ष सुभाष पाटलावर त्यावेळी होतं. त्यांनी मुंबईतले चिनॉय आणि आदिक शिरोडकर असे चांगले वकील त्यांना दिले. 2-3 पत्र पाठवले, धीर दिला, घरी पैसे मिळतील याची व्यवस्था केली. आज हे सुभाष पाटील आज सांगतात की एवढं बाळासाहेबांनी माझ्यावर लक्ष होतं की मी एकदम भरून पावलं होतं त्यावेळेस. या दंगलीचा परिणाम म्हणून बीडमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. नंतर शिवजयंतीच्या वेळेस जे नांदेडला दंगल उसळली आणि त्याचा परिणाम म्हणून नांदेडच्या सराफा भागातील नगरेश्वर मंदिरात एका तरुणांची बैठक झाली आणि विजय पाटील यांची जिल्हा प्रमुख म्हणून घोषणा केली. म्हणजे पुढे मग लोह्याचे रोहिदास चव्हाण हे जिल्हा प्रमुख झाले. प्रकाश खेडकर यांचे शहर प्रमुख होऊन रितसर नियुक्ती करण्यात आली. तर हे म्हणजे आपला नेता आपल्या पाठीशी आहे असं म्हटल्यावर रासुकामधून बाहेर येताच आणखीन जोरदार आंदोलन सेनेतर्फे सुरू करण्यात आले. म्हणजे रेल्वे रुंदीकरण ही मागणी त्यांनी हातात घेतली की त्याला जनतेचा पाठिंबा मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती आणि तो मिळाला आहे. त्यासाठी 20 फेब्रुवारी आणि म्हणजे मनमाड काचीगुडा ही रेल्वे अडवण्यात आली आणि 24 फेब्रुवारी 87ला मनमाडला गेलो आणि मनमाडला दादर वाराणसी गाडी अडवण्यात आली. आता ह्या वाराणसी गाडी अडवल्यामुळे ही राष्ट्रीय बातमी झाली. आता 1988ला जे औरंगाबाद महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत जो विजयाचा पाया आहे तो या 1986च्या दंगलीने रोवला होता. आता आपण उद्याच्या भागात 1988ची निवडणूक, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण यासंबंधी चर्चा करणार आहोत. तर मित्र हो, तुम्हाला कधीही कुठेही ऐकायला वाचायला मिळणार नाही अशी माहिती मी देतो आहे. म्हणून म्हणतो या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर उद्या पुन्हा भेटूया. जय महाराष्ट्र. धन्यवाद.